आज जसं की आपण बघत आहात, बीड जिल्हा नाही अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे. कारण जसं बीड जिल्ह्याला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची बातमी ही लोक झोपेत असतानाच कानावरती आली होती आणि धडकी भरवणारी ती एक बातमी होती. हृदय पिळून टाकणारी ती एक बातमी होती. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला, बीड जिल्हा हादरलाय. कारण बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री श्री दादा अजितदादा पवारसाहेब यांचा विमान अपघात झालेला आहे. कानावरती सुद्धा विश्वास बसत नाही, डोळ्यावरती विश्वास बसत नाहीये. ते चित्र पाहिले तेव्हा अंगावरती अक्षरशः शहारा फुटला. कारण एवढी हृदय पिळून टाकणारी ही घटना घडलेली मित्रांनो. दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे, राजकीय वर्तुळामध्ये असेल, सामान्य वर्तुळात असेल, ती कधीही ही पोकळी भरून निघणारी नाहीये. कारण अजितदादांचं कार्य हे खूप मोठं महान कार्य होतं. त्यांनी आजपर्यंत जेवढं काही त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे कामं केलेली आहेत, ते शब्दातही सांगता येणार नाहीत. कारण मी एकमेव असा एक नेता पाहिलेला होता माझ्या उभ्या आयुष्यामध्ये. कार्यकर्त्यांना एक स्ट्रॉंग बनवणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार साहेब होते. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या घरच्या चुली पेटवल्या. आज त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांची उपजीविका चालते. आज अनेक लोकं, आज अनेक मुलं जे कार्यकर्ते म्हणून दादांकडे पाहून जे पक्षात आलेले होते, ते आज अनेक मुलं पोरकी झालेली आहेत. शब्द बोलताना अडखळतात, काय बोलावं कळत नाही. कारण एवढं मन सुन्न करणारी ही घटना घडलेली आहे. आज दादा बारामतीमध्ये येणार होते. जसं की आपल्याला माहीतच आहे बीड जिल्हावासियांना सगळ्यांना, मुंडे साहेबांचा सत्कार आपण परळीमध्ये ठेवलेला होता. मुंडे साहेब सकाळी विमानाने आपल्या इकडे बीडकडे रवाना होण्यासाठी निघालेले होते आणि अचानकपणे आपल्याला सर्वांना बातमी आली समोर, की मुंडे साहेब आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. तशीच आज बारामतीकरांसाठी सुद्धा ही धडकी भरवणारी एक मन सुन्न करणारी बातमी आज सकाळी आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे. ईश्वर अल्ला चरणी प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्यास शांती लाभो. पण डोळ्यात एक प्रत्येकांच्या अश्रू वाहत आहेत. लोकांचा, कार्यकर्त्यांचा बांध फुटलाय. आज जी घटना घडलेली, जो प्लेन क्रॅश जे झालेलं आहे मित्रांनो, 2 वेळा ते विमानानं चक्री मारली. कारण तिथले जे रहिवासी, मुख्य रहिवासी राहणारे बारामतीमधले, ज्यांनी ते विमान पाहिलं, 2 वेळा गिरक्या घेत होतो आणि विमानाचा साधारणतः जो आवाज असतो लँडिंग करताना, तो आवाजच नव्हता. एक वेगळं काहीतरी बिघाड असल्याचा आवाज होता त्याच्यामध्ये, असं तिथल्या स्थानिक नागरिकांचं सांगणं आहे, जे आता बातम्यांच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं पाहिलेलं आहे. 500 फुटावरून खाली ते विमान कोसळलेलं आहे. काय दादांचं, त्यांचं आतमध्ये जे सहकारी होते, त्यांचा काय जीव म्हणला असेल. कारण ही एक अशी घटना घडलेली मित्रांनो, आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत. दादांनी अनेक कुटुंबांना थारा दिला. आज लाडकी बहीण योजना असेल, अनेक, अनेक, अनेक शब्दातही सांगता येणार नाही. म्हणजे असे अनेक काम दादांनी केलेले आहेत. आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादाच होते. आज त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला ह्या 26 जानेवारीला डिक्लेअर करण्यात आलं होतं 597 कोटी बजेट हे मंजूर झालेलं होतं. दुसरी गोष्ट, विमानतळ आपल्याला बीड जिल्ह्यासाठी येणार होतं. बीड जिल्ह्याला रेल्वेला गती मिळावी, लवकर सुपरफास्ट काम बीड नगर ते परळी जोडलं जाईल, असं काम त्यांनी म्हणजे दादांचं प्रत्येक गोष्टीवरती, बीड जिल्हावासियांच्या सेवेसाठी प्रत्येक गोष्टीवरती दादांचं बारीक लक्ष होतं. पण आज जी ही घटना घडली ना मित्रांनो, पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा लॉस झालाय आपल्या. आज पुन्हा आपण एक हिरा गमावलाय. कारण दादा एकमेव असे होते, की आज आपण जर सांगितलं की सूरज चव्हाण, साधारण गरीब कुटुंबातला मुलगा, पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा आणि तिथे मराठी बिग बॉस जिंकून आल्याच्या नंतर दादांनी त्यांचा वादा केला होता, की मी ह्याला स्वतःचं हक्काचं पक्क घर देईल. त्या साधारण कुटुंबामधल्या त्या मुलाला दादांनी एवढ्या रकमेचं मोठं अमाऊंटचं घर त्याला बांधून दिलं. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता, की दादा कसे होते.
मी आता पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी पुण्यामध्ये गेलो असताना श्री शशी अण्णा टिंगरे यांच्या प्रचारार्थ मी तिथे गेलो होतो. दादा च्या रॅलीच्या गाडीच्या समोर मी व्हिडिओ शूट करत होतो. तर बाईकवरती बसल्यावर दादांनी सांगितलं, की "अरे जरा काळजीने काळजीने" म्हणले. तर मी म्हटलं, "हो दादा, हो." म्हटलं, "मी दादा" मी आनंदाने सांगितलं, म्हटलं, "दादांनी मला असं सांगितलंय म्हणजे" मी म्हटलं, "दादा मी बीडचा आहे." असं दादांनी अ, 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 हे केलं मला. आणि दुसरी गोष्ट एकच सांगावीशी वाटते, की 2-3 वेळा दादांना भेटण्याचा योग आला. दादांना काही कामानिमित्त मी भेटायला गेलेलो होतो. राष्ट्रवादीचा सध्या मी बीड जिल्हा उपाध्यक्ष आहे अल्पसंख्याक आघाडीचा. प्रत्येक वेळेला दादांना भेटण्याचा योग आला. पण दादांना भेटायला गेल्यानंतर असं कधी मला त्यांच्यामध्ये असं जाणवलं नाही, की कुठल्याही गोष्टीचा ॲटिट्यूड आहे आणि सामान्य माणसाला भेटत नाहीत, करत नाहीत. त्यांच्यासाठी सामान्य माणूसही तेवढाच होता आणि वरिष्ठ नेताही त्यांच्यासाठी तेवढाच होता. सगळ्यांना समान न्याय देणारे, समान प्रेमाने वागवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार साहेब होते. आज सांगताना शब्द फुटत नाहीत, बोलताना काय बोलावं हे सुचत नाही. कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या श्री अजितदादा पवार साहेब हे आज आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि राज आज हसन मुश्रीफ असतील, धनंजयजी मुंडे असतील, सगळे आज टाहो फोडतायत. कारण खरंच आहे मित्रांनो, एखादा आपल्या पाठीवर जर हात जर असेल कोणाचा, आपण एक तारलो जातो. म्हणजे एक आपल्याला एक वेगळीच एनर्जी असते आपल्यामध्ये काम करण्याची, एक लोकांची सेवा करण्याची. आज ते हात तो हात आपल्या पाठीवरचा कायमचा निघून गेलेला आहे. मग त्या कार्यकर्त्यांचं काय बोलावं लागेल. आज कितीतरी कार्यकर्ते आपण टीव्हीच्या माध्यमातून बघत आहात. कितीतरी कार्यकर्ते आज टाहो फोडतायत. का फोडतायत? कुणी कोणासाठी रडत नाही मित्रांनो. अनेक लोकं मरतात, करतात. अनेक नेते येतात, जातात, मरतात. काही कोणाचं घेणं-देणं नाही. पण जो समाजासाठी काही ना काही देतो, करतो, त्याच्यासाठीच हा टाहो फोडला जातो. आज बारामतीमध्ये मी एकदा गेलेलो होतो. आमच्या गावातील नामदेव बाप्पा गायकवाड यांच्यासोबत. तेव्हा मी बारामती पाहिली मित्रांनो. काय ते सॉरी बस स्टँड. विमानतळच म्हणतोय मी. विमानतळासारखंच बांधलंय त्यांनी. ते बस स्टँड पाहून मी चक्क झालो. बाप्पांनी मला सांगितलं, "तू एकदा बस स्टँड बघून ये." मी त्याचा व्हिडिओ पण माझ्या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे. एवढं मोठं असं एअरपोर्ट बांधलेलं आहे मित्रांनो त्यांनी, की मला तर असं बाहेरून वाटलं, की हा एअरपोर्टच आहे. म्हणजे बारामतीसारखं शहर हे पुण्याला जोडण्याचं काम हे दादांनी केलेलं आहे. पुण्यात अनेक उपक्रम दादांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत. आज मेट्रोची लाईन असेल किंवा इतर काही प्रकल्प असतील, अनेक प्रकल्प दादांनी पुण्यात तयार केलेले होते मित्रांनो. रोजगार उपलब्ध करून देणं हे दादांनी सुरू केलेलं होतं. आज त्या म्हणजे त्यांच्या कुटुंबातून आज त्यांच्या कुटुंबातून दादा निघून गेलेले आहेत. आज योगेंद्र भैय्या सुद्धा रडत होते. मी पाहिली बाईट. कारण वडील आहेत. शेवटी राजकारण एकीकडे आणि घरातलं कुटुंबाचं प्रेम एकीकडे. कारण ते योगेंद्र दादाला रडताना बघून मला सुद्धा रडायला आलं. कारण शेवटी बाप बाप असतो मित्रांनो. कोणी काही जरी म्हणलं ना, बाप बाप आहे. बापाची चप्पल जरी नुसती दाराच्या बाहेर जर असली ना, तरी मोठावेपण वाटतं आपल्याला. बापाचं घरात बापाचं असणं हे महत्वाचं आहे आणि घरात असणं हे महत्वाचं आहे. आणि बाप असणं हा फार महत्वाचं आहे. आज अल्लाचरणी एकच दुआ प्रार्थना करतोय, की योगेंद्र भैय्यांना अ, बळ मिळो, त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो. कारण हे जो दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे मित्रांनो, हा साधारण दुःखाचा डोंगर नाहीये. आज आदरणीय पवारसाहेब असतील, अ, व आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, अ, सुप्रियाताईंनी तर एकच सांगितलंय, की उद्ध्वस्त, उद्ध्वस्त एकच बाईट दिली त्यांनी. एकच शब्द सांगितला, उद्ध्वस्त. आणि खरंच उद्ध्वस्त झाले मित्रांनो. कारण एक भावा-बहिणीचं एक जो नातं जे असतं ना, ते आज संपलेलं आहे. कारण त्या बहिणीपासून तो भाऊ आज दूर गेलेला आहे. आज त्या नीतीने आज पुन्हा अ, तर मित्रांनो एकच सांगावसं वाटतंय, की ह्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, त्यांच्यासोबत त्यांचे सहकार्यही होते आणि 6 जण त्या विमानात प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना अ, ही घटना घडलेली आहे. हृदय पिळून टाकणारी घटना घडलेलीच आहे. पण एकच सांगतोय, थोडक्यात सांगतोय कारण
विषय असा आहे की मी अनेक राजकीय नेते बघितलेले आहेत. आज आपल्या पक्षाचा एक साधारण कार्यकर्त्याला नगरसेवक, आमदार, महापौर, खासदार, मंत्री हे दादांनी बनवलेलं आहे. दादांच्या पक्षाने बनवलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने बनवलेलं आहे. कारण पवार कुटुंब एक वेगळीच एनर्जी ह्या नावामध्ये होती आणि वेगळीच पॉवर ह्या नावामध्ये होती मित्रांनो. मला तर असं सुन्न झालं. माझ्या भावाचा मी स्टेटस पाहिला. दादांना अखेरचा सलाम म्हणलं, नेमकं काय घडलंय बाबा? बघून TV9 मराठी ॲप मी रोज TV9 मराठी मी लाईव्ह न्यूज बघत असतो आणि त्याच्यावरती मी ते न्यूज चॅनल चालू केल्याने बघतो तर हे समोर आलेलं. विश्वासच बसत नव्हता. मला तर असं वाटत होतं की मी झोपेतोय, म्हणजे काहीतरी असं स्वप्न-बिप्न बघतोय का काय? कारण ही घटना मन सुन्न करणारी घटना होती. कारण 500 फुटावरून खाली विमान येतंय. जाता जाता एकच सांगतोय, आपण माझ्या पूर्ण परिवाराकडून संपूर्ण आमच्या गाव पिंपळगाव केज तालुक्याच्या वतीनं आदरणीय आता हे शब्द म्हणायला सुद्धा कसतरी होत आहे. स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना एक जड अंतकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वराला चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबाला हे दुःख पचवण्याची ताकद देव आणि सर्व कार्यकर्त्यांनी संयम राखावा आणि बस. धन्यवाद.